यानंतरची बातमी पिंपरी चिंचवडमधनं. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांनी यंदाची विधानसभा चिन्हावर लढायचं ठरवलेलं आहे आणि यासाठी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये चांगलीच फिल्डिंग लावली असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. फक्त ते हाती तुतारी घेणार की मशाल पेटवणार याबाबतची उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे. शरद पवारांच्या गटातील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या संपर्कात असल्याची त्यांनी कबुली देखील दिलेली आहे. कलाटेंनी तुतारी फुंकावी यासाठी खासदार अमोल कोल्हे हे खूपच आग्रही असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. मी चिंचवड विधानसभेतल्या जनतेसमोर जातोय. भेटीगाठी, वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स मागील 2-3 महिन्यापासून हे सर्व सुरू आहे. असं असताना जर लढताना जर एखादी चांगल्या पक्षाची ताकद जर माझ्या मागे उभी राहिली तर मी निश्चितच खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येईल. माझ्यासारखा एखादा कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम जर कुणी करत असेल तर निश्चितच माझ्यासाठी ते स्वागतार्थ. परंतु ह्या चिंचवड विधानसभेत मी जनतेसमोर जाणार. फक्त कशा पद्धतीने जाईल, काय जाईल, अपक्ष जाईल की माझ्या मग कुणी स्वतःची ताकद उभी करेल हे येताना काही दिवसात आपल्यालाच कळेलच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.